मोठ्या प्रमाणात लोक आपण पाहू शकता सहभागी झालेले आहेत। अत्यंत उत्साहाने लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। लक्षवेधी अशी संख्या आहे या ठिकाणी। हे असे एक ॲटो आहे ज्यामध्ये सगळ्यांकरिता पाण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना पाणी पाजण्याकरिता हे सगळे स्वयंसेवक आहेत। ॲटोची व्यवस्था आहे। जे या प्रवासात थकत आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्यासाठी आयोजकांनी ॲटोची व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तैलचित्र हातात घेऊन सहभागी झालेले आहेत यामध्ये। काय भूमिका आहे तुमची उपवर्गीकरणाच्या संदर्भातली? आम्हाला हे जे वंचितांचं जे उपवर्गीकरण आहे हे संपूर्ण रद्दच करायला पाहिजे आणि जे आरक्षण आहे हे आरक्षण वाचवण्याचा सर्व आपल्या जे आपले सर्व समाज आहे तर त्यांचा हा उपवर्गीकरणाचा कुठून आले आहे तुम्ही? आम्ही नेरवरून आलेलो आहोत, यवतमाळ जिल्ह्याने। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी लोक आलेले आहे। आंबेडकरी जनसमुदाय आलेला आहे आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या संदर्भाने या ठिकाणी प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपण बघू शकता सगळे मला तर माहीत झालं ते मोठ्या प्रमाणात उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपूर या ठिकाणी आज दिनांक 20 जून 2026 रोजी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हजारोच्या संख्येने हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। आपण बघू शकता उपवर्गीकरणाच्या संदर्भात वेगवेगळे स्लोगन असलेले फलक घेऊन सगळे लोक सहभागी झाले आहेत आणि संख्या खूप आहे। जनसमुदाय इकडे बघा, तिकडे गर्दीच गर्दी।
चौक दीक्षाभूमीवरून लोकमत चौक या ठिकाणी हजारो आलेला आहे आणि आता सगळे संविधान चौकाकडे निघाले.